हेलो। मैं जा रहा हूँ भाई, मैं जा रहा हूँ, मैं भाई मैं जा रहा हूँ, मैं भाई मैं वाईटातून चांगलं घडतं असं बऱ्याच वेळा होतं. आणि जी 92ची दंगल झाली त्या दंगलीच्या वेळेला इथे आपण टाइमपास म्हणून या छोट्याशा मोकळ्या जागेत बसायचो आणि त्याच वेळेला ठरलं की आपण काहीतरी करावं. आणि मला वाटतं 25-30 वर्ष होऊन गेली. त्यावेळेचे जे सुरुवातीचे 4-5 टपोरी पोरं होती त्यातला एक मी होतो. आणि मला आनंद आहे की आजपर्यंत ती माणसं अजूनपर्यंत इथे जोडली जातात आणि मलाही आज वाटलं की आपण यावं, काहीतरी इथे करावं म्हणून मी आलो. आणि ही सगळे माझे भाचे आहेत. मला वाटतं मला भाचे जास्तीत जास्त भाचे असणारा मामा एक म्हणून महाराष्ट्रात माझी मोठी निवड होईल. कारण कुठेही गेलो तरी माझे कमीत कमी मला वाटतं 100 भाचे असतील. एवढे भाचे महाराष्ट्रात कुणालाच नाही आहेत. भाचे आणि भाचा. आणि या सगळ्या भाच्यांच्या आग्रहाखातर एक छोटीशी कविता. दिवाळीच्या आदल्या दिवशी एक विचित्र घटना घडत होती. गरीब वस्तीत एक चिमुरडी हमसून रडत होती. आणि ही एक कल्पना नाहीये, तर ह्या वर्षी घडलेली खरोखरची गोष्ट आहे. ठाण्याला मला वाटतं ती कोणतरी पाटील आली होती बघा, काय नाव तिचं, गौतमी पाटील. तर त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आणि मी मधल्या रस्त्याने जवळजवळ अर्धा तास चालत येत होतो. आणि त्या दिवशी एक छोटासा मुलगा एका ठिकाणी दुकानात छोट्याशा मुलाला एक वडापाव देऊन त्याचे वडील काहीतरी काम करत होते. ते काय काम करत होते तुम्हाला नंतर कवितेतून कळेल, पण त्याच्या लगेच मला कळलं, सुचलं आणि त्यावर ही लिहिलेली कविता आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी एक विचित्र घटना घडत होती. गरीब वस्तीत एक चिमुरडी हमसून रडत होती. न राहून मी तिला विचारलं, बोल तुला काय हवे, खेळणी, मिठाई, फटाके की आणून देऊ कपडे नवे. काहीच नको असं म्हणत तिनं पुन्हा हंबरडा फोडला. थोड्या वेळाने शांत होऊन प्रकार सांगितला घडला. ती म्हणाली मी काल सकाळी हळूच जाऊन देवघरात कळवळून मी सांगत होते, देव बाप्पाला जोडून हात, देवा तू काहीही कर पण असा चमत्कार घडू दे. देवा तू काहीही कर आणि असा चमत्कार घडू दे. पुढील 4 दिवस माझ्या बाबाचं दुकान बंद पडू दे. अतिशय वाईट गोष्ट आहे. कोणी असं सांगेल का की आपल्या बाबांचं दुकान बंद होऊ देत म्हणून? एक तर दिवाळीचे दिवस आहेत, आपल्याला 4 पैसे मिळाले पाहिजेत, आपलं पोट कसं भरणार? देवा तू काहीही कर पण असा चमत्कार घडू दे आणि पुढील 4 दिवस माझ्या बाबाचं दुकान बंद पडू दे. चुकून ते बाबाने ऐकलं आणि चोप चोपलं. म्हणाला 4 दिवस बंद ठेवून कसं घर चालेल आपलं. तिचं हे बोलणं ऐकून मग मलाही आला राग. साहजिक आहे. तिचं हे बोलणं ऐकून मग मलाही आला राग. म्हणाला तो वडिलांबरोबर असं का वागली ते सांग. आणि तिचं उत्तर जेव्हा पडलं माझ्या कानावर, पायाखालची जमीन सरकली, मी आलो भानावर. बाबा आमच्यासाठीच राबतो याची मला जाण आहे. पण मैताच्या सामानाचं माझ्या बाबाचं दुकान आहे. आणि भलेही 4 दिवस बाबाने आमचं पोट भरू नये, पण सणासुदीला कोणाचेही आई बाबा मरू नये. धन्यवाद पाटील साहेब.